नमस्कार, अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा। तर एकदम मऊ लुसलुशीत छान असा तुम्हाला जर हलवा आवडत असेल तर तशाच पद्धतीने आणि एकदम सरळ सोप्या पद्धतीने मी बनवला आहे, तर तुम्हाला पण नक्की आवडेल। चला आता सुरुवात करूया गाजरचा हलवा बनवायला। तर सगळ्यात आधी मी हे अर्धा किलो गाजर घेतलेत। तर हे खूप छान असे आणलेले गाजर, पण माझ्या मुलाने ती तोडलेत। तर आता मी त्याचे सगळ्यात आधी सालं काढून घेणार आहे। जर हे सालं असेच ठेवले, आपण धुवून घेतले, नंतर किसले तरी पण ते थोडे कचकचीत लागतात, थोडी बारीक वाळू असते त्यामध्ये, त्यामुळे ते खिसूनच घ्यावे लागतात। तर बघा, अशा प्रकारे मी आता सगळे गाजरना व्यवस्थित खिसून घेणार आहे। बघा किती छान दिसतंय, आणि जास्त पण नाही, थोडं थोडं वरचे सालं काढायचे फक्त। मी हे किसून आणि छान धुवून पण घेतलेत। आता आपल्याला हे खिसणीने बारीक खिसून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर मी ही खिसणी घेतली आणि त्यावर अशा प्रकारे सर्व गाजर मस्त व्यवस्थित खिसून घेणार। आणि खूप छान पद्धतीने याच्यावर खिसलं जातं आणि त्यानंतर मस्त मऊ असा लुसलुशीत होतो। बघा किती मस्त झालंय खिसून। अशा प्रकारे मी सगळे गाजर आता खिसून घेणार आहे। छान असं व्यवस्थित बनलंय। बघा सगळे गाजर माझे व्यवस्थित खिसून झालेत आणि किती सुंदर एकदम झालंय, ते व्यवस्थित दिसतंय, छान झाले। तर तसंच मी आता याच्यामध्ये 8-10 काजू घेतलेत, 8-10 बदाम आणि थोडेसे मी मनुके त्यामध्ये घातलेत। तसंच मी हे 1 वाटी दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी मलाई पण आहे, मलाईवालाच घ्यायचं शक्यतोवर, छान बनतो हलवा। तर चला आता हलवा बनवायला घेऊया। आणि स्पेशल म्हणजे मी आज मस्त कुकरमध्ये बनवणार आहे, झटपट पण बनेल आणि खूप छान लागतो यामध्ये बनवला की। तर मी हे जवळपास 3-4 चम्मच तूप घातलं आहे छोटे, आणि ते गरम झाल्यावर आता त्यामध्ये गाजराचं किस घालायचं आणि छान परतून घ्यायचं। तुम्हाला जर वाटत असेल सुका सुका तर गाजर पिळून घ्यायचं। मी आता एक मिनिटं थोडी वाफ काढून घेतली। सगळ्यात आधी हा गाजर छान तुपामध्ये परतून घ्यायचं, परत मी 1 मिनिट वाफ काढून घेणार आणि मस्त थोडं गाजर मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये बाकीचं सगळं टाकायचं। तर छान असं झालं आहे, गाजर शिजत आलं आहे। मी 2 मिनिटं वाफ काढून घेतली। आता मी त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेत आणि तसंच मी आता त्यामध्ये दूध पण घालणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करेल। तुम्हाला लागले तर तुम्ही तुपामध्ये ड्रायफ्रूट तळून घ्या। आणि आता थोडी मी साखर घातली त्यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार। हां, तुम्हाला ड्रायफ्रूट तळून लागले तर तुम्ही घालू शकता, पण माझ्या मिस्टरांना नाही आवडत तर मी बिना तळलेलेच टाकलेत। आणि आता मी 1 चम्मच इलायची पावडर घातली। छान परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आणि 2 शिट्टी याची आता करून घ्यायची मीडियम आचेवर। तर माझी करून झाली आणि तुम्ही बघू शकता किती छान असा बनला आहे, एकदम मस्त। तुम्हाला मी दाखवून देते की 2 शिट्टीमध्ये माझा हलवा छान शिजला आहे आणि लागला पण नाही बुडामध्ये, एकदम मस्त झाला आहे। आणि आता मी सर्व करायसाठी काढत आहे। एकदम गरमागरम खूप छान लागतं खायला। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच छान छान नवीन रेसिपी बघत राहा आणि मस्त अशा छान रेसिपी खात राहा। बघा किती छान असा बनला आहे तो। मी पण आता खाऊन बघते कसा झाला आहे। तर एकदम मऊ असा शिजला आहे।
मस्त असा झाला आहे. पुन्हा भेटूया. बाय.